Good morning, students. In previous lecture, we have seen energy, the capacity of a body to perform work is called its energy. The unit of energy in SI system is joule, while in CGS system is erg. Then we learn various forms of energies like mechanical, heat, light, sound, electromagnetic, chemical, nuclear, and solar energy. So the first type is kinetic energy. First form is kinetic energy. The energy which an object has because of its motion is called its kinetic energy. Because of its motion, गतीमुळं पदार्थास प्राप्त झालेली ऊर्जा म्हणजे काय म्हणतो आपण कायनेटिक ऊर्जा, गतिज ऊर्जा. देन नेक्स्ट पोटेन्शियल एनर्जी. द एनर्जी स्टोअर्ड इन एन ऑब्जेक्ट बिकॉज ऑफ इट्स स्पेसिफिक स्टेट, विशिष्ट स्थिती, स्पेसिफिक स्टेट और पोजिशन, विशिष्ट स्थानामुळे पदार्थामध्ये असलेली ऊर्जा त्याला काय म्हणतात, इज कॉल्ड इट्स पोटेन्शियल एनर्जी, स्थितिज ऊर्जा. We learn examples of potential energy, also learn distinguish between them, means difference between kinetic energy and potential energy. Then we learn transformation of energy. It contains law of conservation of energy. Energy can neither be created nor destroyed. It can be converted from one form into another. ऊर्जा निर्माण करता येत नाही आणि नष्टही करता येत नाही. इट कॅन बी कन्वर्टेड फ्रॉम वन फॉर्म इंटू अनदर. तिचे एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतर करता येते. Thus the total amount of energy in the universe remains constant. आणि विश्वातील एकूण ऊर्जा सदैव कशी असते, अक्षय असते. त्यालाच आपण काय म्हणतो, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी, ऊर्जा अक्षयतेचा नियम. We learn also examples of this energy transformation. ऊर्जा रूपांतरणाची बरीच उदाहरणं मी तुम्हाला सांगितलेली होती बघा. Then free fall. If we release an object from a height, it gets pulled towards the earth because of the gravitational force. An object falling slowly under the influence of gravitational force is said to be in free fall or to be falling freely. Only under the influence of gravitational force. कोणताही पदार्थ किंवा वस्तू जर उंचीवरून सोडली किंवा ती पृथ्वीभोवती जर फिरत असेल फक्त गुरुत्वबलाच्या प्रभावाने, तर त्याला काय म्हणतात, मुक्त पतन, फ्री फॉल. त्याचंही उदाहरण आपण बघितलेलं होतं. देन टुडे पॉवर. यू नो पॉवर. पॉवर इज द रेट ॲट विच वर्क इज डन. कार्य करण्याचा दर म्हणजे त्याला काय म्हणतात, शक्ती. The time taken to perform the work is different for each person or each method. The fast or slow rate of the work done is expressed in term of power. जो कमी कालावधीत जास्त काम करतो त्याला त्याची शक्ती जास्त आहे असं आपण म्हणतो. टाइम फॅक्टर इज इम्पॉर्टंट बिकॉज लेस टाइम रिक्वायर्ड फॉर एनी वर्क. कमी कालावधीत जो जास्त काम करणार आहे त्याची शक्ती जास्त असते. म्हणून काही उदाहरणं दिलेले आहेत बघा आपणाला. कॅन युअर फादर क्लाइम्ब स्टेअर्स. स्टेअर्स म्हणजे जिना. ॲज फास्ट ॲज यू कॅन. म्हणजे तुम्ही ज्या गतीने एखादा जिना चढून जाऊ शकता तेवढ्या गतीने तुमचे वडील जिना चढतील का? नो. बिकॉज ऑफ
इट्स एज फॅक्टर. वयानुसार जर फिटनेस असेल तर जाऊ शकतात, पण जर फिटनेस नसेल तर आपल्यापेक्षा फास्ट जाऊ शकत नाहीत. विल यू फिल द ओव्हरहेड वॉटर टँक विथ द हेल्प ऑफ अ बकेट ऑर अन इलेक्ट्रिक मोटर? आपण गच्चीवरील पाण्याची टाकी भरण्यासाठी बादलीचा वापर करू का मोटारीच्या साहाय्यानं? वी यूज अन इलेक्ट्रिक मोटर फिल द ओव्हरहेड वॉटर टँक. इलेक्ट्रिक मोटरचाच वापर करणार, कारण ते आपणाला कमी वेळामध्ये, म्हणजे जसं पंपाने किंवा मोटारनी पाणी आपण वरच्या टाकीमध्ये भरतो तसं आपणाला बकेटनी किंवा स्वतः भरणं शक्य होणार नाही. अनदर एक्झाम्पल, सपोज राजश्री, यश अँड रणजित हॅव टू रीच द टॉप ऑफ अ स्मॉल हिल. Rajashri went by car, Yash went cycling, while Ranjit went walking. If all of them choose the same path, who will reach first and who will reach last? Time taken to reach the top of the hill. कमी कालावधी जो घेणार आहे तो लवकर पोचणार. मीन्स Rajashri reach on the top of hill first, and last Ranjit reach last because he went walking. तो चालत जातोय, त्यामुळे त्याला जाण्यासाठी लागणारा कालावधी जास्त लागणार आहे, पण राजश्री मोटारनं जाणार आहे. सो टाइम टेकन इज लेस टू रीच टॉप ऑफ द हिल. So Rajashri is first reach and last reach last Ranjit. Yes, because here time is a main factor. कालावधी हा मुख्य घटक आहे या ठिकाणी. So if W amount of work is done in time t, then so power is the rate at which work is done. कार्य करण्याच्या दरासच काय म्हणतात तर शक्ती असे म्हणतात. फॉर्म्युला बघा, पॉवर इज इक्वल टू डब्ल्यू अपॉन टी. डब्ल्यू वर्क अपॉन टाइम. SI unit of work SI unit of work is joule पर सेकंड. वर्कचं काय होतं जूल आणि टाईमचं सेकंड. सो जूल पर सेकंड, and this is called watt. So 1 watt is equal to 1 joule per 1 second. And in the industrial sector, the unit used to measure power is called horsepower, HP. आपण बऱ्याच वेळेला पाण्याचा पंप किंवा मोटर आपण जी म्हणतो ती बघा, अर्धा HP, 1 HP, 2 HP याच्यामध्ये मोजतात. HP म्हणजे काय? हॉर्स पॉवर. 1 HP मीन्स 746 वॅट. 1 हॉर्स पॉवर म्हणजे 746 वॅट. द युनिट ऑफ एनर्जी फॉर कमर्शियल यूज इज किलोवॅट हॉवर. Means 1000 joule work performed in 1 second is 1 kilowatt power. So 1 kilowatt power means 1 kilowatt. Kilo means 1000. 1000 watt into 1 hour. 1 hour means 60 minutes and 1 minute means 60 seconds. So 60 into 60. 3600 second. 1 hour converted into second. So 1000 watt into 3600 second is equal to 36 lakh joule. 36 lakh joule. So 1 kilowatt hour is equal to 3.6 into 10 raised to 6 joule.
So electricity used for domestic purpose is measured in units of kilowatt hour. आपल्या घरी जी वीज वापरतो आपण, घरगुती वीज, ही किलोवॅट हॉवरमध्ये मोजली जाते. मीन्स 1 किलोवॅट हॉवर इज इक्वल टू 1 युनिट. एक युनिट आपण वापरतो म्हणजे किती किलोवॅट हॉवर आहे? 1 किलोवॅट हॉवर. आता हे वॅट युनिट कसं वापरलं गेलं, कुठून आलं, याची माहिती बघा आता. अँड इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट, हे आपल्या माहितीसाठी. हा खरं रिड्यूस सिलॅबस आहे. पुस्तकामध्ये मी पेन्सिलनं जिथं क्रॉस केलेला आहे ना, तो रिड्यूस सिलॅबस आहे. पण मी घेतो आहे कारण तुमच्या माहितीसाठी, सुरुवातीला माहिती व्हावी म्हणून हे घेतो आहे. हा स्कॉटिश सायंटिस्ट आहे जेम्स वॅट, ज्यांनी वाफेच्या इंजिनाचा शोध लावला. माहिती आहे ना, द स्टीम इंजिन वॉज इन्व्हेंटेड इन 1781 बाय द स्कॉटिश सायंटिस्ट जेम्स वॅट अँड दिस इन्व्हेन्शन ब्रॉट अबाउट अँड इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन. आणि या वाफेच्या इंजिनाच्या शोधामुळंच औद्योगिक क्रांती झाली आणि त्यामुळंच त्यांच्या सन्मानार्थ, म्हणजे आपण काय म्हणतो, द युनिट ऑफ पॉवर इज कॉल्ड वॅट इन हिज हॉनर. सन्मानार्थ जेम्स वॅट वॉज द फर्स्ट टू यूज द टर्म हॉर्स पॉवर. आणि त्यांनीच अश्वशक्ती हा शब्द पहिल्यांदा वापरला. म्हणजे दोन्ही गोष्टी मिळाल्या बघा, HP हॉर्स पॉवर पण मिळाली माहिती, त्याच्यानंतर वॅट युनिटची माहिती मिळाली आणि स्टीम इंजिनचा शोध. द नेक्स्ट एक्झाम्पल, सॉल्व एक्झाम्पल्स. तर पुस्तकात चुकलेलं आहे बघा. एक्झाम्पल 1, स्वराली टेक्स 40 सेकंद, 20 झालेलं आहे तिथं, 40 करा, 40 सेकंद टू कॅरी अ बॅग वेईंग 20 किलोग्रॅम टू अ हाईट ऑफ 5 मीटर. हाऊ मच पॉवर हॅज शी यूज? बघा, स्वरालीस 20 किलो वजनाची बॅग 5 मीटर उंचीवर नेण्यास 40 सेकंद लागतात. किती वेळ लागतो? 40 सेकंद. तर तिची शक्ती किती? M मास इज इक्वल टू 20 किलोग्रॅम, H हाईट इज इक्वल टू 5 मीटर अँड टाईम टेकन 40 सेकंद. सो फोर्स F इज इक्वल टू mg, 20 इंटू जी ची व्हॅल्यू किती येते? ग्रॅव्हिटी 9.8. So force is equal to 196 Newton. And work done by Swarali to carry the bag to a height of 5 meter. So W is equal to Fs. F force into displacement, 196 into 5 is equal to 980 joule. So power is equal to work upon time, W upon T, 980 divided by 40, 0 ला 0 कॅन्सल झालं, 98 upon 5. So power is equal to 24.5 watt. 24.5 watt. And another example, a 25 watt electric bulb is used for 10 hours every day. How much electricity does it consume each day? 25 वॅटचा एक दिवा दररोज 10 तास वापरला जातो. तर एका दिवसासाठी किती वीज वापरली जाईल? पॉवर किती दिलेले आहे? 25 वॅट. is converted into kilowatt, means 25 divided by 1000. किलो means 1000, म्हणजे 25/1000. So W is equal to watt converted into kilowatt, 0.025 kilowatt. So energy consumed, power into time, equal to 0.025 into 10. Energy is equal to 0.25
किलोवॅट हवर. एनर्जी इज इक्वल टू 0.25 किलोवॅट हवर. या ठिकाणी हे प्रकरण आपलं पूर्ण झालेलं आहे. फॉर मोर इन्फॉर्मेशन यू सर्च वेबसाईट्स. आणखीन ज्यादा जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल यासंबंधी तर आपल्याला 2 वेबसाईट दिलेली आहेत, त्यामार्फत अजून आपण माहिती घेऊ शकतो. एक्झरसाइज सोडवायला हरकत नाही. आपण जे स्वाध्यायामध्ये जे प्रश्न दिलेले आहेत आणि ते जर एक्झरसाइजमध्ये येत असतील तर 2दा सोडवायची गरज नाही, एकदा सोडवा. देन चॅप्टर नंबर 3 करंट इलेक्ट्रिसिटी. धारा विद्युत, करंट इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटी is of almost importance in the modern world. ऑलमोस्ट पाहिजे, तिथं शब्द चुकलेला आहे बघा पहिला. आधुनिक जगात विजेचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. इन आवर डे टू डे लाईफ मेनी होम अप्लायन्सेस आर यूज मीन्स यूज पॉवर सप्लाय. बरीच घरगुती उपकरणं ही विद्युत ऊर्जेवरच चालतात आणि जी नवीन शोधली जातात ती पण विद्युत ऊर्जेवरच शोधली जातात. आता आपण मोबाईल बघितला, ओव्हन, गिझर, टी व्ही असेल, फ्रीज असेल किंवा आणखीन जी उपकरणं नवीन येत आहेत ती सगळी इलेक्ट्रिसिटीवरच जनरेट होतात, चालू शकतात with the help of this electricity. So electricity is used for running electric furnace. विद्युत भट्ट्या सुद्धा चालवण्यासाठी इलेक्ट्रिसिटीचाच यूज होतो. इलेक्ट्रिक मोटर्स, आता नवीन ई कार आलेले आहेत बघा, किंवा ई व्हेकल्स, म्हणजे नवीन आता जी वाहनंसुद्धा येत आहेत ती सुद्धा याच्यावर चालतात. किंवा विद्युत चलित मोटार, इलेक्ट्रिक मोटार्स, ती सुद्धा इलेक्ट्रिसिटीची गरज असते याच्यासाठी. डोमेस्टिक अप्लायन्सेस, फ्रीज, इलेक्ट्रिक ओव्हन, मिक्सर, फॅन्स, वॉशिंग मशीन्स, व्हॅक्यूम क्लीनर, याच्यामध्ये सुद्धा इलेक्ट्रिसिटी यूज केला जातो. बिकॉज हॅव हेल्प अस बाय सेविंग टाईम अँड लेबर. यामुळं बराच आपला वेळसुद्धा वाचतो आणि श्रमाची सुद्धा बचत होते. ऑल दिस डिव्हायसेस कॅनॉट बी रन विदाउट इलेक्ट्रिसिटी. विद्युत ऊर्जेशिवाय ही चालू शकणार नाही. काही नॅचरल म्हणजे निसर्गात आढळणारे सुद्धा विजेसंबंधी काही उदाहरणं आहेत. फक्त माणसांनी ज्याचा उपयोग केला नाही तर प्राण्यांनी सुद्धा इलेक्ट्रिसिटीचा यूज केलेला आहे. नॉट ओनली ह्युमन बिईंग बट सम ॲनिमल्स ऑल्सो यूज इलेक्ट्रिसिटी. फॉर एक्झाम्पल फिशेस सच एज ईल फिश, हा आपल्याकडे आढळत नाही, ॲमेझॉनमध्ये वगैरे आढळतो. तर त्या ठिकाणी आपल्याला ईल मासा हा सुद्धा स्वतःच्या संरक्षणासाठी, कॅच देअर प्रे अँड ऑल्सो फॉर सेल्फ डिफेन्स, स्वतःच्या संरक्षणासाठी किंवा भक्ष्य पकडण्यासाठी या इलेक्ट्रिसिटीचा यूज करतो. त्याच्यामध्ये शरीरातच जनरेट होते, तो बाहेर कुठेही प्रोड्यूस करत नाही किंवा घेत नाही. किंवा वेन लायटनिंग, विजा कडाडताना, द लायटनिंग दॅट स्ट्राइक्स द अर्थ is an excellent example of natural flow of electricity. म्हणजे विजा चमकतात त्यावेळी तुम्हाला माहिती आहे की बऱ्याच वेळेला विजा पडलेल्या आहेत, म्हणजे स्ट्राईक जमिनीवर पडतात किंवा झाडामार्फत पडल्या जातात, त्यावेळी आपण हे अपघात बघतो. हे सुद्धा नैसर्गिक विद्युत प्रवाहाचं एक काय उदाहरण आहे. त्यानंतर आपण इलेक्ट्रिसिटी, हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट याचीसुद्धा गेल्या तासाला माहिती घेतलेली होती बघा. एनर्जी ट्रान्सफॉर्मेशनमध्ये आपण त्याची माहिती घेतलेली होती. डॅम, पोटेन्शियल एनर्जी, देन फ्लोईंग वॉटर, टर्बाईन रोटेट्स होतात, मेकॅनिकल एनर्जी,
इलेक्ट्रिसिटी जनरेट होती, इलेक्ट्रिक एनर्जी, देन यूज फॉर बल्ब मीन्स लाईट एनर्जी, यूज फॉर आयर्न इस्त्रीसाठी वापरतो, म्हणजे आपण काय म्हणतो हीट एनर्जी. अशी बरीच उदाहरणं बघितलेली आहेत. आता ही वीज कशी वाहते, का वाहते, याची आता आपण माहिती घेणार आहोत. सो पोटेन्शियल अँड पोटेन्शियल डिफरन्स. एक तुम्हाला डायग्रॅम दाखवलेली आहे बघा. लेवल ऑफ वॉटर अँड डिरेक्शन ऑफ फ्लो. यामध्ये आपणाला दोन ज्या प्लॅस्टिक बॉटल दाखवलेल्या आहेत त्या रबर ट्यूबनी कनेक्ट केलेल्या आहेत आणि त्याचा फ्लो स्टॉप केलेला आहे. इन फर्स्ट फिगर ए आणि बी लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये बघा क्लॅम्प म्हणजे काय, चिमट्याने ते बंद केलेले आहे रबर ट्यूब. आणि त्यांची लेवल बघा ए आणि बी बॉटलमध्ये कशी आहे, सेम आहे का, नाही, सेम नाही आहे, म्हणजे अनइक्वल आहे, इक्वल नाही आहे. असा फरक का दिसतो, तर त्या चिमट्यामुळं काय आहे, वॉटर फ्लो होऊ शकत नाही. हायर लेवल टू लोअर लेवल फ्लो होऊ शकत नाही. पण जर क्लॅम्प तो रिमूव्ह केला तर काय होईल, काय होणार, तर वॉटर फ्लो फ्रॉम बॉटल ए टू बी, एकडून बीकडे जाईल. पण कुठेपर्यंत जाईल, त्यांची लेवल कशी व्हायला पाहिजे, इक्वल, सेम व्हायला पाहिजे, तिथंपर्यंत ती जात राहणार. तसंच विजेचं आहे. जस्ट लाईक वॉटर, द फ्लो ऑफ इलेक्ट्रिक चार्ज बिटवीन टू पॉईंट्स डिपेंड्स ऑन अ काइंड ऑफ इलेक्ट्रिक लेवल. ॲट दोज पॉईंट्स दिस लेवल इज कॉल्ड इलेक्ट्रिक पोटेन्शियल. म्हणजे विद्युत प्रभाराचा प्रवाह एका प्रकारच्या विद्युत पातळीवर अवलंबून असतो. त्या विद्युत पातळीस काय म्हणतात, एक प्रकारच्या विद्युत पातळीवर अवलंबून असतो. त्या विद्युत पातळीस काय म्हणतात, विद्युत विभव असं म्हणतात. लक्षात आलं का, पाण्यासारखंच फ्लो होतं. म्हणजे आपल्याकडे कोयनानगरला वीज तयार होते, ती मेगावॅटमध्ये तयार होते, आणि आपल्याकडे आपण काय करतो, व्होल्टमध्ये यूज करतो. म्हणजे तिकडून इकडे इलेक्ट्रिसिटी पाठवली जाते. इकडून तिकडे जाईल का, जाणार नाही. लक्षात येते. या पद्धतीने इलेक्ट्रिसिटी डिफरन्समुळं त्याचा फ्लो चालू राहतो. आता त्याची आपण माहिती पुढे घेणार आहे. सो अनदर फिगर 3.2 पोटेन्शियल डिफरन्स अँड फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी. दोन आपणाला दोन पदार्थांची माहिती दिलेली आहे बघा. त्यामध्ये ए हाय इलेक्ट्रिक पोटेन्शियल असलेलं आहे, हाय इलेक्ट्रिक पोटेन्शियल ए, स्टँड विथ इन्सुलेटिंग कवरिंग, रोधक पदार्थांचा आवरण असलेलं एक स्टँड आहे आणि त्याच्यावर उच्च विद्युत विभव आहे. अँड बी लो इलेक्ट्रिक पोटेन्शियल आहे, निगेटिव्हली चार्ज कंडक्टर आहे, निगेटिव्हली चार्ज कंडक्टर, स्टँड विथ इन्सुलेटिंग कवरिंग. सो कंडक्टिंग वायर, current flow from A to B and electron flow from B to A. इलेक्ट्रॉन मात्र B कडून A कडे येतात. मीन्स लो इलेक्ट्रिकल पोटेन्शियल टू हाय इलेक्ट्रिक पोटेन्शियल अँड करंट फ्लो फ्रॉम A to B. आता त्याची माहिती घेऊया आपण. अ पॉझिटिव्ह चार्ज फ्लो फ्रॉम अ पॉईंट ऑफ हायर पोटेन्शियल टू अ पॉईंट ऑफ लोअर पोटेन्शियल. बघा, अ पॉझिटिव्ह चार्ज फ्लोज, धनविद्युत प्रभार हा अधिक विभव असलेल्या बिंदूपासून कमी विभव असलेल्या बिंदूकडे प्रवाहित होतो, बरोबर आहे. आणि विद्युत प्रभार असलेले इलेक्ट्रॉन मात्र त्यांचं वहन हे कमी विद्युत विभवाच्या बिंदूपासून अधिक विभव असलेल्या बिंदूकडे प्रवाहित होतं. बघा, वी हॅव सीन earlier that electricity flows due to conduction of negatively charged electrons. Electrons flows from the point of lower potential to a point of higher potential.
बघा, हे आता असं का होतं, तर आकाशात चमकणारी वीज कमी विभव असलेल्या ढगातून अधिक विभव असलेल्या जमिनीकडे येते. बरोबर आहे. A lightning strike is the flow of electron from point of lower negative potential on the cloud to the potential of higher means zero potential on the earth. याची आपण माहिती घेतलेली आहे. आणखीन उद्याच्या तासाला या संबंधी माहिती घेणार आहोत. सो क्वेश्चन फॉर यू एक्झरसाइज. डेफिनेशन्स आहेत, आज सगळ्या डेफिनेशन देतोय. डिफाईन पॉवर, फर्स्ट लॅ पॉईंट, पहिला आकडा लिहा, फर्स्ट नंबर पॉवर. सेकंड वॅट, WATT वॅट. देन नेक्स्ट इलेक्ट्रिक पोटेन्शियल, डेफिनेशनच आहे. इलेक्ट्रिक पोटेन्शियल. डिफरन्स पुढं पण लिहून ठेवा, इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफरन्स. अशा या 3 डेफिनेशन लिहायचे आहेत. थँक्यू.